तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांची आज आपण 164वी जयंती साजरी करतोय. आपल्या संस्थेचे सचिव मान्य श्री साळुंखे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या मुख्याध्यापक मॅडम सौ सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सरांचं स्वागत करावं. तर या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित मात्र मोठी मंडळी आहेत. मळाई पर्यवेक्षण पथकाचे प्रमुख चव्हाण सर, त्याचप्रमाणे माजी प्रमुख कुंभार सर, आपल्या या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम, सर्व स्टाफ आणि अतिशय लाडकी असणारी आपण सर्व विद्यार्थी मित्र हो. आज 12 जानेवारी या दिवसाचं तसं विशेष महत्व आहे. काय महत्व आहे? काय नेमकं महत्व? विशेष असं महत्व आहे की आज 2 महापुरुषांच्या किंवा महान विचार असणाऱ्यांच्या जयंती आहेत. एक म्हणजे सावित्रीबाई फुले नाही, कोण? राजमाता जिजाऊ, आणि दुसरे स्वामी विवेकानंद. तर जिच्या संस्कारातून स्वराज्याचा सूर्य उगवला त्या राजमाता जिजाऊ केवळ त्या शिवरायांच्या माता होत्या का? तर त्या संपूर्ण राष्ट्राच्या संस्कारदात्या माता होत्या. आणि दुसरं जे व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या वाणीच्या माधुर्यानं, बुद्धीच्या चातुर्यानं, वृत्तीच्या औदार्यानं आणि रूपाच्या सौंदर्यानं ज्यानं अख्खं जग आकर्षित केलं आणि त्या सगळ्यांचं जीवन घडवलं, ते स्वामी विवेकानंद. खरं तसं पाहिलं तर भारताच्या उद्धारासाठी काही मंडळींनी तन मन धन अर्पण केलं आणि त्यातून नवरत्न जी घडली त्यापैकी दैदिप्यमान नवरत्न म्हणजेच स्वामी विवेकानंद. आता मग ही दोन्ही जी आहेत, या दोन्हीची ही आज जयंती आहे बघा. आणि राजमातांनी जिजाऊनी काय घडवला? एक राजा घडवला. आणि स्वामी विवेकानंदांनी काय केलं? एक संन्यासीच ते राष्ट्र घडवलं. या दोन्ही महान व्यक्तींना, त्यांच्या स्मृतीला मी प्रथम मनपूर्वक अभिवादन करतो. आता हा कार्यक्रम या ठिकाणी कशासाठी आयोजित केला, काय त्याच्या मागे उद्देश होता, हा उद्देश पहिल्यांदा सांगतो. काय गरज होती या कार्यक्रमाची? तर गरज अशी होती की हे जे आपलं ज्ञान मंदिर आहे, या ज्ञान मंदिरातून जी घडणारी मुलं आहेत, असू द्यात काही गोरगरिबाची असतील, काही सर्वसामान्यांची असतील, ही जी घडणारी मुलं आहेत ती खूप मोठी घडावीत आणि त्यांच्यातून खूप मोठी कर्तृत्वाची उंची गाठणारी मुलं निर्माण व्हावीत, हाच केवळ उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी कुठेही गरिबी आड येत नाही. खूप अशी उदाहरणं आहेत, अतिशय गरिबीतून सुद्धा खूप मोठी झालेली मंडळी खूप आहेत. अगदी चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेत. फक्त काय असायला हवं? आणि गरिबी ही वाईट नसतेच, मुळातच नसते. काय असते? गरिबी आपल्याला खूप काही घडवते, आपल्याला ती शिकवते संघर्ष करायला आणि आपल्याला एक अतिशय सुंदर अशी दिशा देते. मग त्या गरिबीला वाईट म्हणायचं का? आपल्याकडे काहीच नाही तर खूप काही मिळवायचंय, याच्यासाठी प्रयत्न करायला आपणाला आवडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून गरिबी ही शाप नसून आपणाला एक मिळालेली संधी आहे आणि त्याचा सुद्धा उपयोग करून आपण सगळं काही विसरून तुमच्यातून सुद्धा खूप मोठी कर्तृत्ववान मुलं घडावीत, हा केवळ इथं उद्देश आहे. स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, तुम्ही एखादं काम करत आहात, ते काम करत असताना काही अडथळाच आला नाही,
कुठलाही संघर्ष करावा लागला नाही, कुणी तुम्हाला विरोध केला नाही, तर समजायचं काय, समजायचं बाळांनो, तुमचा रस्ता चुकीचा आहे. कारण अशी माणसं आली पाहिजेत, मग काय कुत्री मांजरी आडवं गेली पाहिजेत आपल्या. लक्षात आलं का? अनेकांनी विरोध केला पाहिजे. काय होतं अशानं? आपण सुद्धा सशक्त होतो आणि अनेक चांगल्या शक्तीनं आपण काय करू शकतो, परत त्याला सामोरं जाऊ शकतो आणि खूप मोठं कार्य आपल्या हातून होतं. आणि म्हटलं जातं, ना संघर्ष ना तकलीफ, ना संघर्ष ना तकलीफ तो काम क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. याचा अर्थ असा की आपल्या डोक्यासारखी आग असली पाहिजे. कशाची? जे स्वप्न आपण उराशी बाळगलेलं आहे, जे आपण स्वप्न उराशी बाळगलेलं आहे, एखादं व्हिजन ठरवलेलं आहे, ते व्हिजन पूर्ण होईपर्यंत आपलं डोकं सारखं धगधगत असलं पाहिजे. अब्दुल कलाम म्हणायचे बघा, स्वप्न बघायचे असतील तर रात्री झोपून बघू नका. रात्री झोपल्यानंतर पडतात ती खरी स्वप्न नसतात. स्वप्न कधी बघा, कशी बघा? उघड्या डोळ्यांनी बघा आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपच येता कामा नये. आणि अशी स्वप्न तुम्ही पाहावीत आणि तुमच्यामधून खूप मोठी मुलं घडावीत. आणि या ज्ञान मंदिरातून खूप चांगली मुलं घडली पाहिजेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत. हाच केवळ या कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश आहे. आता अनेकांनी काय केलेलं होतं, राजमाता जिजाविषयी बोलले, मुलीही त्यांच्याविषयीच बोलल्या, सरांनीही त्यांच्याविषयी सांगितलं. आता तोच विषय पुन्हा येऊ नये, त्यांच्याविषयी आपणाला प्रचंड आदर सगळ्यांनाच आहे. छत्रपती शिवाजी म्हटलं तर जगामधले सगळे अभिमानानं ताट उभं राहतात, एवढी मोठी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्या राजाला घडवणाऱ्या राजमाता सुद्धा त्याच ताकदीच्या होत्या. आणि त्यांच्याविषयी तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच्या ऐवजी मी आता थोडस दुसरं जे व्यक्तिमत्व आहे, महान व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याविषयी मी बोलते. तर 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे, कलकत्ता आपला ठीक आहे, कलकत्ता येथे एका ओजस्वी आणि तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बघा, त्याच वेळी त्या बालकाच्या चेहऱ्यावरून जणू उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पाळण्यात घालायच्या आधीच्या बाळाचे पाय दिसत होते. बघा, एवढा तेजस्वी ओसंडून वाहणारा उत्साह, हा वेगळाच चमत्कार काहीतरी होता. आणि मग त्यांचा जन्म झाला आणि तो जो मुलगा होता पुढं, स्वामी विवेकानंदांचं लहानपणाचं नाव काय बाळांनो? आहे कुणाला माहिती? खरं नाव त्यांचं काय? कोण सांगू शकेल? जो अचूक सांगेल त्याला मी बक्षीस देणार आहे. कोण सांगणार आहे? नाही माहिती? तर त्यांचं लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. बघा, नाव काय होतं? नरेंद्र. मग नरेंद्रचे कोण झाले? स्वामी विवेकानंद झाले. सहजासहजी झाले का? नरेंद्र ते स्वामी विवेकानंद. हा फार मोठा प्रवास होता आणि हा प्रवास म्हणताय तेवढा साधा आणि सोपा नक्कीच नव्हता. कारण त्यावेळी मानवता फारशी नव्हती आपल्यामध्ये. बघा, राष्ट्रवादाला सुद्धा कुठं फारसं काय चाललेलं व्यवस्थित नव्हतं. मग राष्ट्राला जागा करायचंय, मानवतेला जागा करायचंय, हे महान कार्य कुणी केलं? स्वामी विवेकानंदांनी केलं. आणि मग हे कार्य करत असताना एक प्रेरणादायी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी तेवढंच केलं का? तर आपल्या धर्माची जी सनातन धर्माची पताका आहे ती सगळ्या जगभर फडकवली, जगामध्ये आपली मतं मांडली. असे हे स्वामी विवेकानंद. आणि मग त्यांच्या वडिलांचं नाव आहे कुणाला माहिती? वडिलांचं नाव स्वामी विवेकानंदांच्या नाही माहिती. तर त्यांचं वडिलांचं नाव होतं विश्वनाथ आणि त्यांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी देवी. बघा, पण ही दोघं जण होती ती त्या विचारांची दोन टोकं होती. एकीकडे त्यांचे वडील होते. बघा, त्यांचे वडील होते ते एक नामवंत वकील होते आणि सदाचारी माणूस.
परंतु त्यांचं पाश्चात्याकडे ओढा होता. आणि आई मात्र काय होती, धार्मिक वृत्तीची होती, शंकराची परमभक्त होती आणि शंकराची पूजा करण्यामध्येच ती नेहमी घडून जायची. मग तुम्ही पण लहान असताना काय केलं असेल? समजा आपली आई जर पूजा करत असेल तर तुम्ही कुठं असाल रे? आई जे करेल तेच तुम्ही करणार आहे. मग तिथं सुद्धा तसंच झालं की आईच्या शेजारी बसून हा बाळ नरेंद्र सुद्धा काय करत होता, त्या देवाची पूजा करू लागला. आणि त्यावेळी आता हे एवढं गोडस बाळ, एवढं प्रतिभावंत बाळ आणि इतकं प्रचंड त्यांचं बौद्धिक क्षमता असणार, त्याला घडवणं इतकं पण सोपं नव्हतं. मग ते सुद्धा पूजा करायच्या. त्यावेळी त्या काय करत होत्या, त्यांची जी माऊली होती ती त्याला त्या काळामध्ये सुद्धा रामायण आणि महाभारत यातल्या काही गोष्टी सांगायच्या की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठे संस्कार झाले. आणि मग पुढं या गोष्टी सांगत असताना एक प्रकारे त्यांना खूप काही त्यातून शिकायला मिळालं. पण मग नंतर 7 वर्ष झाल्यानंतर त्याची आई म्हटले की आता हे एवढं मोठं, म्हणजे एवढा बुद्धिमान आहे, प्रतिभाशाली आहे आणि याला घरात शिकवू शकत नाही, आपण काय केलं पाहिजे, शाळेत घातलं पाहिजे. म्हणून आईनं काय केलं, शाळेत घातलं. बघा, आणि त्यांना प्रचंड वेळ होती, म्हणजे बौद्धिक क्षमता तर चांगली होतीच. बघा, पण पोहायला पण त्यांना आवडायचं, गायला पण आवडायचं आणि दुसरं काय आवडायचं त्यांना वाटायचं की हे सगळं करायला शरीर कसं पाहिजे, सशक्त पाहिजे, मन सुद्धा सशक्त पाहिजे. मग त्याची सुद्धा बलोपासना ते त्या काळामध्ये करत होते. म्हणजे हे लहान बालक होतं ते किती ओजस्वी होतं हे लक्षात तुमच्या येईल. मग आता हे करत असताना त्यांना घातलं शाळेत. तुमच्यासारखंच केलं त्याने. काय केलं असेल, दिवसभर शाळेमध्ये दिलेल्या शिव्या होत्या मुलांनी एकमेकाला, घरी गेल्याबरोबर ते घरातल्यांना शिव्या द्यायला लागलं. मग आपल्या वेळी असती तर काय केलं असतं, फार तर एखादं कानपाडात दिली असती. हा शहाणपणा करायचा नाही. पण त्या लहान बाळाला काय कळते कसलं काय चाललंय ते, आहे की नाही. मग आई मात्र कठोर होती. तिनं ठरवलं या पोराची शाळाच बंद करायची. नको असले घाणेरडं पोरग व्हायला नको आपल्या घरात, संस्कार चुकीचे व्हायला नको. शाळा बंद केली. आणि पुन्हा आईच्या लक्षात आलं की हे जे बाळ आहे ते इतिहासामध्ये, दर्शनशास्त्र असेल, साहित्य असेल, संगीत असेल, या सगळ्यामध्ये त्याचा प्रचंड ओढा आहे आणि ह्याला आपण घरामध्ये शिकवू शकत नाही. मग पुन्हा त्यांना 8व्या वर्षी परत शाळेत घातलं. बघा, आपण म्हणून 8व्या वर्षी आता आपण मला वाटतं 2री 3रीत असतो, आहे की नाही. पण त्यावेळी लवकर जातच नव्हती मुलं. मग 8व्या वर्षी शाळेत घातलं. आणि शाळेत घातल्यानंतर स्वामी विवेकानंदांचा लहानपणी सुद्धा स्वभाव तसाच होता. कुणीही काय सांगितलं तरी सहजासहजी ते विचार त्याचं म्हणजे ते मनावर घ्यायचे नाही. ते कुणीही काय सांगितलं तर त्याचा सद्विवेक बुद्धीनं सारासार विचार करायचे. त्यांना पटलं तर स्वीकारायचे, पटलं नाही तर ते स्वीकारायचे नाही. म्हणजे हे लहानपणी सुद्धा बंडखोरच होतं. लक्षात आलं का. कुठलाही विचार सहज आपल्याला कोणी सांगितलं आपण तसंच ऐकतो, अजिबात ऐकायचे नाहीत. मग त्यांची भाषा, मातृभाषा आपली कुठली, मराठी, तशी त्यांची कोणती असेल रे, हे सांगता कुणाला. तर त्यांची भाषा बंगाली. तर स्वभाषा प्रेम त्यांना प्रचंड होतं. आणि त्या स्वभाषेच्या प्रेमामध्ये ते इतके गढून गेलेले होते की त्यांनी घरामध्ये स्पष्ट सांगितलं. काय सांगितलं असेल घरामध्ये, की मी गोऱ्यांची भाषा शिकणारच नाही. आणि अभ्यासच थांबवला. गोऱ्यांची भाषा कोणती, इंग्रजी, ती मी शिकणारच नाही. मी काय करणार आहे, मी ही माझ्याच भाषेत शिकणार. आणि त्यांना काय ते पटेना. मनात बराचसाच विचाराचा कल्लोळ झाला. मग त्यांनी खूप विचार केला. आणि विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात जे साहित्य आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण आहे किंवा इतर जे काही चांगल्या चांगल्या बाबी आहेत त्या इंग्रजीमध्ये वाचायला मिळू शकतात. इंग्रजी जगाची भाषा आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, 8 महिने अभ्यास थांबवलेला, पुन्हा सुरू केला आणि पुन्हा ते पुढे शिकू लागले. आणि बघा, ते तुम्ही स्वामी विवेकानंदांचा फोटो पाहिला तरी लक्षात येते कसला तेजस्वी चेहरा आहे, पिळदार असं शरीर आहे की नाही. आणि असं शरीर होतं आणि बुद्धी तर प्रचंड होती. वादविवाद कुठं चालू असलेले स्वामी विवेकानंद तिथं गेले ना तर ते भांडणच मिटायचे.
आणि सगळी मुलं त्यांना घाबरायची. म्हणजे काय होते ते, त्या शाळेत त्या विद्यार्थ्यांचे ते नेते होते त्या काळामध्ये. बघा आपण सुद्धा नेतृत्व करतो कधी कधी, आहे की नाही? तर ते नेते होते आणि त्यांच्या मुळातच त्यांची क्षमता प्रचंड असल्यामुळं त्या विद्यालयामध्ये ते त्या वर्षी सर्वप्रथम आले आणि त्या शाळेची जी विजय पताका आहे ती आणखी त्यांनी उंचावली. बघा म्हणजे किती बौद्धिक क्षमता असेल. तर मग पुढे त्यांनी काय केलं, उच्च शिक्षण घेतलं. उच्च शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी प्रचंड त्यासाठी मेहनत घेतली आणि उच्च शिक्षण पूर्ण झालं तोपर्यंत त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मग आता वडिलांचं निधन झाल्यावर सगळ्या नातेवाईकांनी काय सांगितलं असेल की आता घरामध्ये तुझ्या कुणीही घर सांभाळायला माणूस नाही, वडील एक्सपायर झाले, म्हणजे आता घराची जबाबदारी कुणी घ्यायला पाहिजे, स्वामींनी घ्यायला पाहिजे, नरेंद्रने घ्यायला पाहिजे, आहे की नाही? मग ते आणि साहजिक आहे आपल्या कुटुंबामध्ये जर कुटुंब प्रमुख असेल, तो जर समजा त्याचं निधन झालं तर त्याच्यानंतर मुलांच्यावरती जबाबदारी येते आणि हे साहजिक होतं. परंतु हा एवढा बुद्धिवान तो छोट्याशा कुटुंबामध्ये तो कसा राहील सांगा? ज्याला जग हेच कुटुंब वाटायचं तो छोट्याशा कुटुंबामध्ये संकुचित वतीनं राहू शकेल का? तर त्यांच्या डोक्यामध्ये इतका विचारांचा गोंधळ माजला की नेमकं आपण करायचं काय, काय केलं पाहिजे. कारण त्यांना इतके प्रश्न पडायचे त्या काळामध्ये आणि देवाविषयी तर प्रचंड प्रश्न पडायचे की काय म्हणायचे ते, देव आहे का? एखाद्याला विचारायचे देव आहे का, तो म्हटला ना आहे, मग तुला भेटलाय का? समजा एखादा खोटं बोलला भेटलाय मला, पुढचा प्रश्न असायचा मग मला पण भेटवशील का? आता मला सांगा ही आजही आपण हे करू शकतो का? म्हणजे देव आहे किंवा नाही हे ठरेना झाले सरळ, आणि त्या देवाला भेटवायचा कुठं? मग आता असले प्रश्न विचारायचे. त्यांनी अख्खा देश बघितला, इकडे तिकडे खूप जणांच्याकडे गेले, पण ह्या प्रश्नांची त्यांना उत्तर व्यवस्थित नेमकी मिळाली नाही. डोक्यात तसाच विचारांचा कल्लोळ आहे. मग कुणीतरी सुचवलं की रामकृष्ण परमहंस आहेत, तोच एकमेव हुशार माणूस आहे, तेच तुझ्या प्रश्नाची उत्तर देतील. मग काय केलं असेल स्वामींनी, त्या मठामध्ये गेले. रामकृष्ण परमहंसांनी बघितलं तो 1-2 दिवस, त्यांच्या लक्षात आलं हा आपला शिष्य आहे, तो इतर शिष्यासारखा नाही, तो कसा आहे, महाबुद्धिवान आहे, सर्वोत्तम शिष्य आहे. आणि मग त्यांच्या हाताखाली ते धडे घेत असताना मग काही दिवस गेले, पण त्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. त्यांना प्रश्न विचारलाच. म्हटले महाराज खूप दिवसाची माझ्या मनामध्ये जी घालमेल आहे ती तुम्हाला विचारतोय की देव आहे का? आता परमहंस रामकृष्ण परमहंस तरी काय सांगतील देव आहे का? ते म्हटले आहे, ठामपणे म्हटले आहे. तुम्हाला भेटलाय का? होय मला भेटलेला आहे. मला भेटेल का? निश्चित भेटेल. तो पण आहे असं सांगणं, काय सांगणं? मग हे म्हटले मग भेटेल तर मला कधी भेटेल आणि कसा भेटेल? ते म्हटले हे करण्यासाठी तुझ्या मनामध्ये काय असली पाहिजे, प्रचंड तळमळ असली पाहिजे, भेटण्याची इच्छा असली पाहिजे. आणि तसा अनुभव काय झाला त्यांना आला. बघा स्वामी विवेकानंदांना तसा अनुभव आला की आपणाला देव भेटू शकतो. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांचं शिष्यत्व पत्करलं. परंतु 1-2 वर्ष झाली की रामकृष्ण परमहंसाचंही निधन झालं. आता जबाबदारी कोणावर आली असेल त्या मठाची? स्वामींच्यावरती आली. साहजिक आहे, कारण त्या तोडीचा दुसरा माणूसच नाही, म्हणजे स्वामींच्यावरती आली. स्वामींनी ती जबाबदारी अतिशय उत्तम पेलली. मठ सांभाळणे सोपं नसतं, खूप लोक येतात, बरंच त्याचाही व्याप असतो आहे की नाही, परंतु त्यांचं मन तिथं पण रमेना मन. आणि मग त्यांनी काय केलं की ती जबाबदारी जी सोपवलेली होती ती व्यवस्थित पार पाडली. आणि काही दिवसानंतर त्यांचा जो गुरुबंधू होता त्याला सांगितलं की हा जो मठ आहे तू यापुढे काय कर, तू सांभाळ. म्हटलं असे का तुम्ही म्हणताय, तुम्ही सांभाळता योग्य पद्धतीनं नाही, मला एका ठिकाणी राहून भारत पाहता येणार नाही, तो अनुभवता येणार नाही. मला काय करायचंय, सगळा उभा आडवा भारत देश पाहायचाय, अनुभवायचा आहे. त्यामुळे मी भारत भ्रमणावर जाणार आहे.
बघा. आणि मग हे भारत भ्रमणावर जायचं आहे म्हटल्यावर सगळी सूत्र त्यांच्याकडे दिली आणि हे निघाले. आणि निघाल्यानंतर मग काय केलं असेल बघा. मग पहिल्यांदा कुठे गेले असतील. आपला देश हिमालयापासून कुठपर्यंत आहे, तो कुठं शेवटचं कन्याकुमारी. मग पहिल्यांदा हिमालयामध्ये गेले. हिमालयामध्ये अगदी शांतपणे शांत जागी एका ठिकाणी जाऊन बसले. तिथं ध्यान धारणा केली, चिंतन केलं, मनन केलं. त्या ठिकाणी ते इकडे तिकडे एका जागेवर थांबायचे नाहीत, अनेक ठिकाणी जायचे, लोकांना भेटायचे, त्यांच्याकडे प्रश्न उत्तर त्यांच्याशी करायचे, काही वेळा प्रवचन सुद्धा करायचे. मग लोक खूप प्रश्न त्यांना विचारायचे. मग हे चालू होतं बघा. आणि तिथं काही काळ वास्तव्य केलं तर तिथे घडलेली घटना सांगतात. काय सांगतात बघा. तर तिथे एक वृद्ध माणूस, परंतु सशक्त असणार, तो हिमालयाचा डोंगर तळापासून वरती चढत आलेला होता. म्हणजे तो नक्कीच सशक्तच होता, है की नाही. चढत आलेला होता आणि त्याला तो पुन्हा उतरायचं होतं. पण आता उतरायचं होतं म्हटलं तो काय करायचा. स्वामीजीकडे थांबलेत. तो पुढे टोकाकडे जायचा, खाली दरीमध्ये खोल बघायचा बघा. आणि खोल किती दरी बघायचा, भीती वाटायची, पुन्हा मागे यायचा, परत थोड्या वेळानं जायचा. काय झालं असेल, कशामुळे असं काय होत असेल, जातोय येतोय असं कशामुळे झालं असेल. तर एवढ्या प्रचंड डोंगर जर उतरत असताना आपण चुकून पडलो तर आपला मृत्यू अटळ आहे. कारण खूप खोल आहे दरी, है की नाही. महाराजांच्या लक्षात आलं, स्वामींच्या लक्षात आलं की हा व्यक्ती काय करतोय. ते त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी एक अतिशय साधा सिद्धांत सांगितला. पण अतिशय साधा. काय सांगितलं त्यांनी, म्हटले तुम्ही दरीकडे पाहूच नका. बघा काय सांगितलं, दरीकडे पाहूच नका. तुम्ही काय करा, फक्त तुमच्या पावलाकडे पहा. फक्त पावलाकडे पहा आणि एक एक पाऊल खाली टाका. तुम्ही दरीत बघूच नका. नक्कीच तुम्ही काय करणार आहे, खाली पोहोचणार आहे. आणि साधं तत्व आहे ते. कारण समजा मोठा महाल बनवायचा असला तर एक एक वीटच रचली जाते, काही एकदम होतो का. किंवा समजा इथून कराडमध्ये पोहोचायचं आहे तर पहिलं पाऊल आधी टाकलं पाहिजे का नको. काही एकदम 10वं टाकतोय आपण. म्हणजे एका पावलानं सुरुवात होते कोणत्याही घटनेची आणि शेवट खूप असतो. आपण सुद्धा एखादं काम करत असताना समजा ठामपणे आणि आत्मविश्वासाने केलं तर नक्की होईल. आणि जर समजा म्हटलं हा इथं खालीपर्यंत चालत जायचंय, मग खड्डा रस्त्यात असला तर, एखादा साप आडवा आला तर, बिबट्या जर आला तर मी काय करेन, असे जर प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही जाऊ शकाल का. म्हणजे साधी घटना होती की त्या दरीकडे खाली कशाला बघायचं, बघायचंच नाही ना, पुढचं पुढचं बघेल. मग आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर एखादं ध्येय जर आपण ठरवलं, ठीक आहे नाही, नाहीतर समजा एखादा म्हटला मला PSI व्हायचंय, ठीक आहे नाही, मग त्यानं सारखं डोक्यात घ्यायचं का, आणि मला ते पळायला जमेल का, आणि पळताना जर पायच मोडला तर काय होईल, ठीक आहे. कारण गेल्या वेळी आमच्याकडे एक शिक्षक होते, त्यांनी खूप छान सांगितलं. अहो म्हटलं आपण परवा ठामपणे सांगत होतात की शाळेची आपली मुलं आहेत ती 100% जिंकूनच येणार, सातारला घेऊन गेलेली होती आणि आली हारून मुलं. म्हटलं सर काय झालं, म्हटलं अहो काय सांगायचं, इतकं पोरगं छान पळालं, इतकं पळालं छान, आणि शेवटच्या क्षणी काटाच टोचला. हो हे खरं असेल, किती थापा मारायच्या. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लक्षात घ्या की सुरुवात ही लहानच असते. समजा शाळा आपली सुरू होताना अगदी छोटीच होती, मुलं कमी होती, आता छान व्हायला लागलेली आहे. म्हणजे सुरुवात जी असते ती कुठल्याही गोष्टीची सुरुवात काय होते, अतिशय धीम्या गतीनंच होते. तिथून परत बघा दिल्लीचा म्हणजे तो सगळा जो परिसर आहे हिमालयाचा तो त्यांनी पाहिला. तिथून पुन्हा खाली दिल्लीकडे आले. बघितलं ना नकाशा, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित असेल. वरून अगदी दिल्ली खाली लागते, दिल्लीकडे काही दिवस तिथं वास्तव्य केलं, तिथं लोकांशी भेटले, तिथं ध्यानधारणा काही केली. त्यानंतर ते पुढं माउंट आबूच्या पर्वतामध्ये आले. राजस्थानमध्ये माउंट आबूचा पर्वत फार मोठा आहे, तिथं शंकराचं एक खूप मोठं असं मंदिर आहे, त्या ठिकाणी आले. तिथं काही दिवस वास्तव्य केलं. पुन्हा पोरबंदरला आले. पोरबंदरला त्यांनी 11 दिवस वास्तव्य केलं आणि तिथं अगदी शांतपणे ध्यानधारणा करून वेदांताचा अभ्यास केला. सगळे वेद जे आहेत ते तिथं त्याने अभ्यासले. आणि
जैन धर्मांचा सुद्धा त्याने अभ्यास केला आणि एकदा त्यांनी जैन सभे पुढे सुद्धा अतिशय सुंदर असं जैन धर्माची महती सांगणारं व्याख्यान दिलं. हे करत असताना लोक पाहतायत की भगवी वस्त्र घातलेला साधी केशभूषा असणारा हा माणूस एका ठिकाणी थांबना झाले. काय करतं, हिमालयातनं आले दिल्लीत, दिल्लीतनं आले इकडे खाली पोरबंदरला, माउंट आबू फिरतंय, आहे की नाही. लोकांना ते बरं वाटत नाही आणि लोकांना तसं काहीच बरं वाटत नाही. का वाटतं बघा, आपल्यावर निंदा होत नाही का कधी? खूप निंदा होते. मग ते त्यांना काय बरं वाटलं, ते म्हणले काय हे साधू आहे, स्वतःला संन्यासी समजते, एका ठिकाणी थांबच झालंय, आता हिताई थोड्या वेळानं कुठं जाते. पण त्यांनी मात्र ते कधीही मनावर घेतलं नाही. कारण म्हटलं जातं, हाती चले बाजार, कुत्ते भुंके हजार, किती पण भुका काय फरक पडत नाही. आपलं ध्येय असेल, आपलं ध्येय निश्चित असेल तर आपल्याला फरक पडला नाही पाहिजे का पडला पाहिजे. आणि तुम्हाला तर अजिबात पडला नाही पाहिजे. करायचं आपण, उत्साह तेवढा आपला असला पाहिजे. मग आता तिथं तसं झालं बघा. परत ते पुढे तिथून निघाले, थांबलेच नाहीत, निघाले आणि पुढे येत असताना पुन्हा पुढे त्यांना काही घटना आणखी काही असे लोक भेटायचे, खूप वेगवेगळे अनुभव यायचे आणि अनुभव येत असताना सुद्धा कितीतरी वेगळे असायचे. एकदा तर एक शिक्षक त्यांच्याकडे गेले बघा, शिक्षक त्यांच्याकडे गेले, म्हटले स्वामीजी तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजताय. म्हटले मी आहेच की. बघा आहेच म्हटले मी. मग म्हटले मी एक तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचंय. काय प्रश्न विचारला बघा जरा, ऐका, नीट ऐका. काय प्रश्न विचारला की 2 थैले भरलेले, एका थैलीमध्ये बुद्धी आहे, बुद्धीने एक थैली भरलेली आहे, दुसरी थैली कशानं भरलेली आहे, पैशानं भरलेली आहे. बघा, तर ह्यातली तुम्ही कुठली उचलाल? समजा तुमच्यापैकी जर तुम्हाला हा अनुभव आला तर तुम्ही बाळा कुठली उचलाल? बुद्धीची उचलाल. बरोबर आहे का नाही? बुद्धीची उचलाल. मग स्वामींनी कोणती उचलली असेल? बुद्धीची उचलली. कुणी आणखी काय बदल सांगते का? तर स्वामींनी बाळानो बुद्धीची उचलली नाही, तर त्यांनी कशाची उचलली? पैशाची उचलली. तर त्या शिक्षकानं त्यांना छेडलं, म्हटले का असं केलं तुम्ही? तुम्ही का नाही बुद्धीची उचलली? म्हणले ती माझ्याकडे ऑलरेडी भरपूर आहे, बुद्धी माझ्याकडे ऑलरेडी खूप आहे, माझ्याकडे काय नाही, पैसा नाही, म्हणून मी ती उचलली. बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना किती सजगतेनं दिलं जाते, आहे की नाही. आणि मग एके ठिकाणी एक माणूस अगदी धापा टाकत आला, कपडे मळलेले, भुकेनं व्याकुळ झालेला, आणि तो आला स्वामीजींच्याकडे आणि म्हटले स्वामीजी स्वामीजी मला अध्यात्म शिकवा. बघा, स्वामीजी मला काय शिकवा? अध्यात्म शिकवा. अध्यात्म शिकवा म्हटल्यानंतर ते म्हटले काय हरकत नाही, अध्यात्म नक्की तुला शिकवेन, पण तू असं कर, थोडा वेळ इथं थांब, मी जेवण मागवतो, तो जेव शांतपणे आणि मग तुला नक्कीच मी अध्यात्म शिकवेन. तो माणूस परत छान जेवला आणि पुन्हा त्या विचारलं की स्वामीजींना तुम्ही मला असं का केलं की जेवण दिल्यानंतर? तर ते म्हटले भुकेलेलं पोट असेल तर आत्मा ऐकेल का? आपण समजा सकाळपासून जेवलेलोच नाही आणि शाळेत एकावर एक तास चालू आहेत, ऐकू येईल का आजपर्यंत? म्हणजे भुके पोट पेट भजन होय गोपाल अशी हिंदीमध्ये म्हण आहे. भुकं जर पोट असेल आपलं, भरलेलं नसेल तर आपण काहीही शिकू शकणार नाही. आणि मग आता काही त्याच्यानंतर मी थोडासा त्यांचा एक महत्वाचा भाग सांगतोय स्वामीजींचा, निश्चित ऐकण्यासारखा आहे. कंटाळा नाही ना कुणाला आले ना? हा, तर स्वामीजींचा एक अतिशय ऐकण्यासारखा आहे की एकाग्रता कशाला म्हणायचं. बघा, समजा सकाळी आपण शाळेमध्ये छान अगदी यायला निघालेलो आहे, सकाळी उत्साह जरा जास्तच ओसडून वाहतो, आहे की नाही, सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित असतात, आणि येता येता काहीतरी चुकलं घरातच असताना आणि त्या आईच्या लक्षात आले हिनं मूर्खपणा केला किंवा हिनं मूर्खपणा केला, आणि 2 कानाखाली खूप छान वाजवले, चांगला आवाज येण्यासारखे, आहे की नाही, आणि आपण शाळेत आलो तर दिवसभराचं काय काय होईल मला सांगा. काय होईल? तुमचं लक्ष अभ्यासात लागेल का? पुढं प्रार्थना चालल्या डोक्यात आईनं मला का मारलं, हे का, आणि मग इतकं जोरात कशाला मारायला पाहिजे होतं, मग मला मी लाडका यायचा असं काय केलं तिनं, आणि नसतं मारलं तर काय झालं असतं,
आणि पुन्हा थोड्या वेळानं मन म्हणते अरे ती आईच आहे, आपण चुकल्यावर चोपणारच की. पण तेवढं थांबतंय का? अख्खा दिवस तुमचा काय जाईल, वाया जाईल की नाही. आणि आपल्या तर किती माणसं असतात अंधश्रद्धाळू. समजा एखादं छान कामाला निघाले ना, अचानकपणे मांजर आडवं गेलं, काय कराल? परत आपण 5 पावलं माग, आज कामच राहू द्या. हे योग्य का अयोग्य रे? अरे त्या मांजराला पण काम असेल की तिकडे आडवं जायला. त्याला काय उद्योग नाही का? तुम्हालाच तेवढा उद्योग आहे. म्हणजे त्याला पण काहीतरी काम असेल. अशा अंधश्रद्धा आपण मानायला पाहिजेत का? मानायला नकोत. लक्षात आलं का? या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या मानायला नकोत. मग एकाग्रता कशी असली पाहिजे बघा, एकाग्रता कशी असली पाहिजे. तर पुराणामध्ये जेव्हा धनुर्विद्येची परीक्षा घ्यायचं चाललेलं होतं बघा, कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, परीक्षा घ्यायचं चाललेलं होतं. आणि हे सगळे धनुर्धारी ती परीक्षा देण्यासाठी आलेली होती. आणि अट काय होती माहितीये का? अट काय होती? त्या झाडावर बसलेला पोपट एका फांदीवर बसलेला होता आणि त्या पोपटाचा टिकपायचा होता डावा डोळा. बघा, झाडाच्या फांदीवर पोपट बसलेला आहे आणि त्या पोपटाचा काय करायचंय आपल्याला? डावा डोळा टिपायचा आहे. मग एक एक धनुर्धार्याला पुढे बोलवलं, परीक्षाच आहे हे की नाही. हा नेम धर तुझा तू, हा तुला काय काय दिसतंय? पहिल्याला विचारलं तुला काय काय दिसतंय? मला दिसतंय की सगळंच काय काय? झाडाची फांदी दिसत्या, पानं दिसतायत नाही का, पोपट बसलेला दिसतोय, डोळा पण दिसतोय बघा. आणि त्याला नेम धरला, काय झालं असेल? लागलाच नाही. दुसरा आला, तो म्हणला मला काय दिसतंय? पानं दिसतायत, वरचं आकाश पण काही ठिकाणी दिसतंय, त्याचा तरी आला असेल का बरोबर? मग असं करत करत जो प्रत्येक जण येतोय तो हीच कहाणी सांगतोय, वरचं काय काय दिसतंय. अरे तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं? तुमचा प्रश्न कुणाशी होता? पोपटाच्या डाव्या डोळ्याशी होता. बाकीचा काय संबंध तुमचा? मग तुमची एकाग्रता होती का? नाही एकाग्रता. मग एकाग्रता असलीच पाहिजे. कशी असली पाहिजे? मग नंबर कुणाचा आला? अर्जुनाचा आला. कुणाचा नंबर आला? अर्जुनांचा नंबर आला. मग अर्जुनाला विचारलं, अर्जुन तुला काय काय दिसतंय रे? अर्जुन तर उत्तम धनुर्धारी होता की नाही, काय दिसलं असेल रे त्याला? त्याला फक्त म्हटलं मला पोपटाचा डावा डोळा दिसतोय. काय दिसतोय? पोपटाचा फक्त डावा डोळा दिसतोय. आणि नेम लावला राईट नेम. बघा, राईट नेम आला आणि तो पोपटाचा डावा डोळा बरोबर त्यानं पडला. याचा अर्थ काय? तुम्ही ह्याच्यातून काय शिकाल? की आपणाला पण हे बाकीचं काही दिसलं नाही पाहिजे का? दिसलं पाहिजे. मी कॉलेजला असतानाचा एक प्रसंग सांगतो की मुंबई विभागामध्ये मंगेश मस्कर नावाचं पोरग बोर्डात पहिलं आलं होतं मुंबईच्या बघा. आणि मला थोडस अशा लोकांच्या विषयी जाणून घ्यायला खूप वेळ. मी त्याची शाळा जोगेश्वरीला होती, जोगेश्वरीला गेलो, शाळेला भेट दिली, माहिती थोडीशी घेतली, त्याच्या घरी गेलो. फार श्रीमंताचं ते घर नव्हतं बाळांनो. घरी गेलो तर त्याचं घर कुठे होतं माहितीये का? रेल्वेचे रूळ आणि रेल्वेच्या रुळाच्या शेजारी लगत अगदी उंच असा भाग आणि तिथं 100-200 झोपडपट्ट्या आणि त्यात त्याची छोटीशी झोपडपट्टी, ती पण करेक्ट रेल्वेच्या रुळाला. रात्रभर काय, रात्रंदिवस काय होत असेल? मुंबईतल्या रेल्वे थांबतात कधी? 24 तास चालू असतात. मग कसला आवाज येत असेल? खाड खाड खाड, रात्रंदिवस खाड खाड खाड. आणि तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन अभ्यास करा तर काय होईल मला सांगता का? होईल अभ्यास? होणारच नाही. परंतु तो मुलगा पहिला आला होता, त्यानं तक्रार केली का? सारखीच रेल्वे धावते ना, मग कसा मी अभ्यास करायचा? मग काय त्यानं महाराष्ट्र शासनावर केस दाखल केली होती का? मला अभ्यासासाठी रेल्वे बंद करा. होईल का तसं? त्यानं ह्या गोष्टीचा विचारच केला नाही, त्यातून सुद्धा मन एकाग्र केलं आणि म्हणून तो काय झाला? त्या मुंबई बोर्डामध्ये पहिला आला. याचा अर्थ सांगण्याचा उद्देश असा, तुम्ही सुद्धा कधी कधी तक्रार करता, काय घरात आपल्या दंगा येईल, कसा अभ्यास करायचा? याचा अर्थ घरात दंगा नाही, आपल्या मनात दंगा आहे, हे का नाही? आपण एकाग्रच नाही मुळात. काय एकाग्र?
तर एकाग्रच आपण मुळामध्ये नाही. म्हणजे एकाग्रता कशी असली पाहिजे याची काही उदाहरणं स्वामी विवेकानंदाच्या संदर्भातली आपण पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे, स्वामी विवेकानंद एका ठिकाणी ध्यानधारणा करायला बसले होते बघा, आणि थोड्या वेळानं दोन माणसं आली आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं की इथून एक लग्नाची वरात गेलेली आहे का हो? बघा प्रश्न काय होता, इथून लग्नाची एक वरात गेलेली आहे का हो? स्वामीजी म्हटले नाही नाही, वरात वगैरे इथून काही गेलेली नाही. तर त्यांचा जो गुरुबंधू होता म्हटल्यावर स्वामीजी खोटं का बोलताय, आताच तर वरात गेली इकडं, बघा आताच तर वरात गेली. मग स्वामीजी म्हटले सॉरी बरं का, माझं लक्ष फक्त आणि फक्त कुठं होतं, ध्यानधारणेत होतं, इतरत्र माझं लक्ष नव्हतं, त्यामुळे मला ते काय लक्षात किंवा मला ते ऐकू आलं, त्यातून मी पाहिलं नाही. बघा एवढं तिथं वाद्य असणार आहे वरातीचं, आहे का नाही, एवढा गोंधळ असणार आहे, तरी सुद्धा त्या गोंधळात सुद्धा त्यांनी काय केलं, एकाग्रता साधण्याचा प्रयत्न केला. आपण साधतोय का एकाग्रताशी? म्हणजे आपण सुद्धा काय केलं पाहिजे, एकाग्रता या पद्धतीनं आपण केली पाहिजे. दुसरं एक उदाहरण, स्वामीजी एकदा निघालेले होते, अगदी पुलावरून चाललेत, खाली नदी आहे, आणि त्यांनी वरून पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की खाली काय करतायत, काही जी मुलं आहेत त्या नदीच्या पाण्यामधून काय होत आहेत, अंड्याची कवचत सरकत होती पुढं प्रवाहाबरोबर. आणि मग ही मुलं काय करायची, दगड घ्यायची आणि नेम धरायची अंड्याच्या त्या कवचावर, एकदा मारायचे दगड, दगड वाया. आपण आंबे पाडतो की उन्हाळ्यात, पडतो लगेच आंबा, कितीतरी वेळा हात आपला घायला येतो तरी काहीच होत नाही, एक पण पडत नाही. कधीतरी एखादा पडतो, तो पण कसला तरी तो वेगळाच असतो, नाही का. म्हणजे मग असे नेम धरत असताना एकाचा पण नेम लागे ना, बघा इतके प्रयत्न करायचे, सारखं अयशस्वी व्हायचे. स्वामीजींनी वरून पाहिलं, वरून पाहिल्याबरोबर त्यांनी लक्षात आलं त्यांच्या की हे काय चाललेलं आहे, म्हणून ते खाली गेले. म्हटले मी जरा प्रयत्न करू का, बघा मी जरा प्रयत्न करतो. म्हटले काय हरकत नाही, करा तुम्ही प्रयत्न. मग प्रयत्न करतो म्हटल्यावर त्यांनी सुरुवात केली, पहिला नेम धरला, बरोबर अंड्याला टिपलंच, नेम राईट, दुसरा नेम राईट, असे एका पाठोपाठ एक 12 वेळा त्यांनी नेम अचूक केला. बघा सोपं आहे का रे, 12 वेळा नेम, एक वेळ नव्हे, 12 वेळा नेम अचूक केला. आणि मग मात्र त्या सगळ्यांनी म्हटले, म्हणजे स्वामीजी तुम्ही फार मोठा सराव करत असाल, अंडी टिपायचा करेल का कोण सराव असा? ते म्हटले मुळीच नाही, सराव करायची काय गरज आहे, त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, आपला फोकस एखाद्या गोष्टीवर आपलं काय असलं पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे, तरच ते घडू शकेल. तुम्ही घरात कधी कधी मजे खातर असतं बघा, ते भिंग आपल्याकडे असतं का नाही, ते आपण असं कुठं धरतो उन्हामध्ये, आणि इकडे काय करतो, कागदाचे कपडे ठेवतो, पेटतं ना ते, केलाय का प्रयोग? म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की आपण ते जर एकत्र केलं, हिट सूर्यप्रकाश, तरी सुद्धा तिकडे पेट घेते. याचा अर्थ एकत्र येण्याला किती महत्व आहे, तसं एकाग्रतेला सुद्धा तेवढंच महत्व आहे. मग आपण सुद्धा या पद्धतीने एकाग्रता केली पाहिजे. बघा किती अचूकता येतं. फोकस आपला सुद्धा कसा असला पाहिजे, हे मुद्दा मी का सांगतोय की आपला सुद्धा फोकस एखाद्या गोष्टीवर या पद्धतीचा असला पाहिजे, आळसाचा असता कामा नाही बाळा, ठीक नाही. तर मग आता पुढचा एक प्रश्न, पुढचा एक तसंच झालं पुढे. त्याच्यानंतर ते ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी काय करायचे की आपला जो कोण गुरुबंधू असेल त्याला ते सांगायचे, भले मोठे इंग्रजी ग्रंथ घेऊन ये, संस्कृत ग्रंथ घेऊन ये, आणि ते ग्रंथ आणले ना, बघा आणायचे संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत करायला त्यांचा बंधू जायचा. एवढे मोठे ग्रंथ रात्रीत परत कसं काय असेल शक्य, होईल का शक्य? छोटं पुस्तक वाचून होईना झाली रात्रभर, है की नाही. आणि मग ते एवढं कसं काय शक्य आहे? त्या ग्रंथपालाला आला राग. ते दुसऱ्या दिवशी एक आठवडाभर ते चाललेलं होतं, ग्रंथ न्यायचे पुन्हा द्यायचे, न्यायचे पुन्हा द्यायचे. आठवडाभर चालल्यानंतर त्या ग्रंथपाल प्रचंड चिडलं
आणि त्याचं जे गुरुबंधू पुस्तकं परत करायला आले त्यांना काय म्हटलं असेल त्यानं? म्हटले का हो तुम्ही मूर्खपणा करताय? कळत नाही काय तुम्हाला? ग्रंथ बघायला नेताय काय आणि दुसऱ्या विषय आणून देताय? तुम्हाला बघायचे असले ना तर या ना इथं ग्रंथालयात, सगळे ग्रंथ ओळीने दाखवतो. कशासाठी आम्हाला त्रास देताय? खरंच आहे की असंच झालं असेल नाही का नाही? पण तसं नव्हतं झालं हे. बघा तसं झालं नव्हतं. मग काय झालेलं होतं? तर प्रत्येक नेलेला ग्रंथ कितीही मोठा असला तरी सुद्धा केवळ ग्रंथ वाचत नव्हते, तर पान अन पान, पानावरची ओळ अन ओळ कोण वाचायची? स्वामीजी वाचायचे. आणि तो त्या गुरुबंधूने काय सांगितलं त्या ग्रंथपालाला? तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल ना तर तुम्ही आमच्याकडे स्वामीजींच्याकडे या. कुठल्याही पुस्तक, त्यांनी जेवढी पुस्तकं नेलेत बघा, कुठल्याही पुस्तकातलं कुठल्याही ओळीवरचं काय असेल ते सांगा, स्वामीजी 100% उत्तर देतील. आता हे पटण्यासारखं आहे का रे? त्या ग्रंथपालाला पण पटलं नाही. तो गेला स्वामीजींच्याकडे आणि त्यानं बऱ्याच पुस्तकातलं पुस्तक घेऊन गेला, त्यांनी वाचली. आणि मग ह्या पानावर काय आहे? स्वामीजी अचूक सांगायचे. त्या पानावर काय आहे? अचूक सांगायचे. बघा त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि जाणून घ्यावं असं वाटलं. म्हटले स्वामीजी हे कसं काय शक्य आहे? बघा कसं काय शक्य आहे? काय सांगितलं असेल स्वामीजींनी? स्वामीजी म्हटले हे शक्य आहे. कधी शक्य आहे? तर त्या गोष्टीवर आपण काय केला पाहिजे? तसा फोकस केला पाहिजे. लक्षात येते का? तेवढी एकाग्रता लावली पाहिजे. नीटपणे वाचलं पाहिजे, काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. तरच मेमरीमध्ये काय होईल? आपल्या स्टोरेज होईल आणि वाटेल त्यावेळी ते आपणाला पुन्हा वापरता येईल. बघा याचा अर्थ त्या स्वामीजींची किती बुद्धिमत्ता होती याचा अंदाज येईल आपल्याला, ठीक नाही? आणि हा साधारण भगवी वस्त्र घातलेला माणूस फिरतोय कुठं कुठं, विचार करा. सगळे देश पालता घालायचं चाललंय आणि मग असे प्रसंग येत आहेत त्यांना. आणि मग पुढं मग हळूहळू हळूहळू काय झालं? सगळा देश फिरत फिरत सगळीकडे लोकांना भेटत नाही का, त्यांच्याशी संवाद साधत, काही ठिकाणी प्रवचन करत कुठं पोचले असतील? शेवटी कन्याकुमारीला. छान. कुठं पोचले? कन्याकुमारीला पोचले. आणि कन्याकुमारीला पोचले आणि त्या तटावर उभे राहिल्यावर बघताय तर पुढं काय? फेसाळलेला समुद्र, त्याच्या पुढे कातर आणि त्याच्या पुढे भला मोठा दगड. त्यांच्या क्षणात मनात आलं, अरे तो खडक छान आहे, तिथं जर मी पोहोचलो तर काय करेन? खूप चांगलं चिंतन करेन, खूप चांगलं मनन करेन. आणि पोहत पोहत कशाची वाट न बघता मनात इच्छाशक्ती बाळगणं तेवढी पाहिजे. एखादी गोष्ट मिळवण्याची आपल्यामध्ये उर्मी पाहिजे. मग त्यांनी काय केलं? पोहत पोहत जाऊन तिथं पोहोचले. सारख्या लाटा, रात्रंदिवस. शेजारी काय आहे का? हाक मारली तरी कोणी येईल का? आणि मग कसं बसले असतील ते पण काय 1 तास बसले का? त्या खडकावर जाऊन 3 दिवस, किती दिवस? 3 दिवस त्यांनी काय केलं? ध्यान धारणा केली. पटेल तुम्हाला? 3 दिवस ध्यान धारणा केली. एवढ्या लाटा असतील, काळोख असेल, आणले काय इतर आहे की नाही, त्याचा त्यांनी विचार केला का? कारण त्यांचा फोकस जेव्हा एक काम करायचं आहे ना त्याच्यावरतीच असायचा. आणि मग त्यांनी काय केलं पहा, तिथं 3 दिवसानंतर ते पुन्हा परत यायला निघाले आणि काठावर आले. आल्याबरोबर घटना इतकी एक अशी घडली. बघा काय घडली असेल घटना. आल्याबरोबर त्यांच्या हातात वर्तमानपत्र पडलं. वर्तमानपत्र पाहतायत तर पहिलं हेडिंगची लाईन होती की जगामध्ये शिकागो नावाचं एक शहर आहे आणि त्या ठिकाणी काय भरती आहे? जागतिक दर्जाची धर्म परिषद भरती आहे. बघा, जागतिक दर्जाची काय भरती आहे? धर्म परिषद भरती आहे. आणि त्या धर्म परिषदेमध्ये प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधीला सहभागी होता येईल आणि त्याची मतं जी आहेत आपल्या देशा संदर्भातली असतील, धार्मिक असतील किंवा संस्कृतीची असतील, ती मांडण्याचं त्यांना काय दिली जाईल? संधी दिली जाईल. ही बातमी वाचल्यानंतर स्वामीजी प्रचंड खुश झाले. म्हटले कदाचित ही धर्म परिषद माझ्यासाठीच भरती आहे आणि या धर्म परिषदेला जाण्यासाठी प्रतिनिधी म्हणून मी माझीच निवड करतोय.
स्वतःची निवड केली, मला जायचंच आहे बघा. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण स्वतः जायचं त्या ठिकाणी आणि भारत देशाची जी काही मतं असतील ती त्या धर्म परिषदेमध्ये, जागतिक दर्जाच्या धर्म परिषदेमध्ये मांडायची. बघा आता पण प्रश्न आला पुढं की रामकृष्ण परमहंसांचं, गुरूंचं निधन झालेलं होतं, परवानगी घ्यायची कुणाकडून? परवानगी घ्यायला प्रश्न पडला. म्हटले काय हरकत नाही, शारदा माता होते आश्रमामध्ये, त्यांच्याकडे गेले. आता महिला म्हटल्यावर त्यांचं काय चाललेलं असेल काम तुमच्या लक्षात आलं असेल. शक्यतो भाजी चिरत बस, निवडत बस सुरू असते, ठीक नाही. पण त्यांचं चाललेलं होतं सुरीनं भाजी चिरायची. बघा आता भाजी चिरायची चाललेलं आहे आणि भाजी चिरत असताना हे तिथं पोहोचलेत आणि त्या शारदा मातेच्या समोर जाऊन म्हटले, माते प्रणाम. बघा, माते प्रणाम, मी शिकागो या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरती आहे, त्या ठिकाणी भारताची मतं मांडण्यासाठी मी जाऊ का? साधा प्रश्न होता. ती माऊली काहीच बोलली नाही. तिचं आपलं काम चालू होतं, भाजी चिरायचं चालूच होतं. हे म्हटले काय असेल तर चाललंय हे, मला जा पण म्हणत नाही पण म्हणत नाही, है की नाही. मग ही काय मला उत्तर का देत नाही? मग तो तसा स्तब्ध उभा राहिला. काही काळ ते म्हटले बहुतेक आपला परवानगी मिळत नाही, शांत उभे राहिले. तेवढ्यात त्या माऊलीनं काय केलं, आपल्या हातामध्ये सुरी होती ती सुरी फेकून त्याच्या पावलाजवळ टाकली. बघा आता त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्याला सांगितलं की ती सुरी उचलून मला आणून दे. त्यानं सुरी उचलली आणि दिली माऊलीकडे आणून, शारदा मातेकडे दिल्यानंतर शारदा माता म्हटल्या की आता तू भारताची मत प्रदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी जाण्यासाठी सामर्थ्यवान आहेस, तू जाऊ शकतोस. त्यांना पेच पडला, मगाचपासून मी इथं परवानगी मागतोय, मला परवानगी मिळेना आणि आता असं काय झालं? मी नुसती सुरी तर उचलून आणून दिलेली आहे की नाही, आणि मला सांगतायत आता जायला तू समर्थ आहेस, तू जाऊ शकतोस, असं काय झालं? त्यांनाही पेच पटला. तर त्या मातीनं दिलेलं उत्तर निश्चित ऐकण्यासारखं आहे. काय म्हटली असेल ती माऊली? त्याने उत्तर दिलं, बाळा तू जेव्हा माझ्याकडे सुरी देत होतास तेव्हा सुरीची धार तुझ्या चारही बोटाकडे होती, अशी धरली होती सुरीची धार आपल्याकडे, आणि त्याची जी मूठ असते ती माझ्याकडे दिलेली होती. म्हणजे जगाची धार आपल्या कवेत घेण्याची सामर्थ्य किंवा क्षमता कुणामध्ये आहे? तुझ्यामध्ये आहे. आणि त्यामुळे तू काय करू शकतोस? त्या धर्म परिषदेला जाऊ शकतोस. कारण या देशाची जी लाखो वर्षाची परंपरा आहे, सनातन धर्माची पताका आहे, तू एकटाच त्या ठिकाणी फडकवू शकतोस. तू स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करणार नाहीस, वैयक्तिक स्वार्थ पाहणार नाहीस, तुला देश महत्वाचा आहे, तू नक्कीच जाऊ शकतोस. बघा त्या मातेनं त्यांना परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतर ते जायला निघाले. आता माणसं काय त्यांना भेटायची थांबेनात. बघा एक वेळ अचानकपणे एक व्यक्ती आली आणि म्हटली, स्वामीजी मला भगवद्गीता शिकवा. काय शिकवा? भगवद्गीता शिकवा. आता भगवद्गीता शिकवा म्हटल्यावर शानी काय उत्तर दिलं असेल? ते म्हटले तू आता असं कर, घरी जा आणि सकाळ आणि संध्याकाळ मैदानावर मनसोक्तपणे फुटबॉल खेळ. बघा घाम निघेपर्यंत सकाळ संध्याकाळ. किती महिने? 6 महिने. आणि 6 महिन्यानंतर परत ये, तुला मी भगवद्गीता शिकवतो. त्या माणसाला काय कळेना झाले, काय त्या भगवद्गीतेचा आणि त्या फुटबॉलचा संबंध आहे रे? हाय काय संबंध? नाही संबंध, हे का नाही. मग असं काय म्हटले असतील ते? तर जेव्हा तो 6 महिन्यानंतर तिथं आला तेव्हा तो म्हटला की मला तुम्ही असं का सांगितलं? तर त्याने सांगितलं की भगवद्गीता हे कुणाचं शस्त्र आहे? कुणाचं शास्त्र आहे? भगवद्गीता हे वीरांचं शास्त्र आहे. बघा भगवद्गीता हे वीरांचं शास्त्र आहे आणि वीरांचं शास्त्र शिकण्यासाठी तुझं सुद्धा शरीरयष्टी त्यात तोडीची असली पाहिजे. नाहीतर गजलेली बंदूक घेतली आणि इकडे शिकारला निघालाय, त्यातनं गोळी तरी बाहेर पडेल का?
म्हणजे तसं शरीर सुद्धा आपलं सशक्त असलं पाहिजे. आणि म्हणून त्याला सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांना काय केलं ते म्हणजे भगवद्गीता पुन्हा शिकवली. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की मी इथं सुद्धा नेहमी म्हणतो की माझी जी ही मुलं आहेत, एकमेव आपल्या शाळेला खूप चांगलं मैदान आहे की नाही. आपण सुद्धा सशक्त होऊ शकतो. कधी आल्यानंतर मनसोक्त खेळा नाही आहे मैदान आपल्याकडे, है की नाही. घाम निघेपर्यंत खेळा. बघा शरीर तुमचं कसं सशक्त होते, होईल ना सशक्त. तर तुम्ही तसं खरं करायला पाहिजे. आणि शरीर आणि मन जर सशक्त असेल ना तरच आपण एखादी युद्ध जिंकू शकतो. जीवन हे सुद्धा युद्धच आहे. हे जिंकायसाठी आपली ताकद ही असली पाहिजे, हे का नाही. मग पुढे स्वामीजी काय झाले, पुढे निघाले आणि शिकागोला पोहोचले. तुम्ही नकाशामध्ये किंवा बघा मोबाईलला वगैरे टाकून शिकागो. अतिशय दाट वस्तीचं आणि समुद्रकिनारी वसलेलं औद्योगिक आणि फार मोठं शहर आहे. अतिशय सुंदर असं शहर आहे ते. मग तिथं पोहोचले आणि सगळ्या जगातनं प्रत्येक देशाचा प्रतिनिधी आलेला होता. सगळे सूट बूट कोट अगदी अपडेट छान, अगदी सगळे नटून आलेले होते. दिमागात अगदी सगळे आलेले होते. आणि आमचा माणूस कसा गेला होता रे, कसा, अंगावर भगवी वस्त्र, केशभूषा आहे तशीच, फारसं काय केलेलंच नव्हतं आणि गेलेला होता. मग तिथल्या माणसाने स्वागत केलं असेल, केलं? अजिबात नाही. स्वागत कसं करतील, त्यांना शिव्या शब्द देऊ लागले. काही तर म्हणायला लागले, काय हे गावंडळ आहे, आले भगवी वस्त्र घालून, आम्ही कसं कटात आलोय, हे का नाही. इतकं आम्ही बुटाला पॉलिश 4 दिवस करतोय, केस किती, आणि ब्युटी पार्लर मध्ये जाऊन केस बीस कसे केलेत, आणि हे आले भगवी वस्त्र घालून भारताचं प्रतिनिधित्व करायला, ठीक आहे ना. आणि तसंच घडलं बरं का. थोड्या वेळाने चहापानाचा कार्यक्रम सुरू झाला, चहापानाचा कार्यक्रम. आणि मग सगळी मंडळी काय करायची, तिकडे तर थंड भाग आहे का नाही. मग चहा कशाने पितात, तिकडं कपानं, आपल्याकडं बशीनं, आहे का नाही. मग सगळे कपानी चहा पित आहेत आणि हे एकटेच बशीत चहा, कपातला चहा बशीत ओतलाय आणि प्यायला लागले. म्हणले भारत कधीही सुधारणार नाही. सगळी आपणाला दूषण द्यायला लागली. काय ही भगवी वस्त्र घालते ती, साधू संत नुसते पोत्या पुराण करत बसते ती, साधा चहा प्यायची या अक्कल नाही. आम्ही कसं बघा बरं कपान सुंदर पद्धतीने चहा पितो, हे गावंडळ असंच आहे हे, असं त्यांना दिवसू लागले. पण अहंकाराचा वाराही न लागू राजस अशी आपली प्रवृत्ती आहे बाळांनो, है का नाही. त्यामुळे त्यांनी ते काही बघितलं नाही. मग एक गेलंच पुढं तरी पण त्यातून. आणि म्हणलं स्वामीजी चहा असं फळ्यासारखं का पिताय हो, छानपैकी प्या ना तुम्ही कपानं, कशाला बशीत होताय. स्वामीजीने दिलेलं उत्तर बघा किती बाणेदार उत्तर आहे. ते काय म्हणले असतील, इथं सगळे जे बसलेले चहा पितायत ना त्याच्यामध्ये एकमेव मी असा आहे की आता जरी माझ्याकडे एखादा कोणी आला अचानकपणे तरी सुद्धा तो चहा माझा उष्टा नाही, ठीक नाही. तो चहा मी त्याला देऊ शकतो. आणि ह्याला म्हणतात म्हटले भारतीय संस्कृती. एका झटक्यात त्याचं उतरलं म्हणजे हे विचार करा किती सुंदर त्याने उत्तर दिलेलं असेल, ठीक नाही. आणि मग पुढं काय झालं पहा. सगळे आलेले बरं का, सगळे कुजबुज करत होते. म्हणजे भारताचा आले साधू आणि हे मत मांडायचं, आम्ही कसं आलोय अपडेट, आहे का नाही. अगदी दिमागात आलोय, वटात आलोय, कटात आहे सगळं काम. आणि हे असलं काय करणार आहे, भारताची माणसंच मूर्ख, गरीब देश काय आहे त्यांच्याकडे खायला प्यायला. आणि त्यात हे असलं खोळा आलंय साधू. आणि ते काय म्हणे भारताची संस्कृतीची मतं मांडणार आहे. आमच्या तलवारी पुढे ह्याचं काहीच चालणार नाही. हे काय म्हणते, आम्हीच फक्त मांडणार आहे. म्हणजे लाकडाचा शिपाई पाठवलाय आमच्याशी लढायला, हे काय लढणार आहे. पण स्वामीजी कसल्याही निंदेला सामोरे जाताना ठामपणे गेले. लगेच आपण कसं म्हणतो आरेला कारे, तसं काय केलं नाही त्यांनी. शांतपणे सामोरे गेले आणि ते अगदी स्तब्ध बसून त्या सभागृहामध्ये काय करत होते, ऐकत होते प्रत्येकाची मतं. बघा
प्रत्येक जण पुढे जाऊन मांडत होता आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाचा धर्म तिथं मांडत असताना प्रत्येक जण काय करत होता, छानपणे मांडत होता. हे सगळे शांतपणे ऐकत होते, अगदी शांतपणे. प्रत्येकाचं शांतपणे ऐकलं, ऐकून घेतलं प्रत्येकाचं. मग आता ऐकून घेतल्यानंतर त्यांनी बघितलं की प्रत्येक जण जाते व्यासपीठावर उभं का, आणि काय सांगते माहितीये का, आमच्यासारखं जगात कुणीच नाही, सगळ्यात श्रेष्ठ धर्म फक्त आमचा. कसं असेल असं म्हणता येईल आपल्याला. पण तिथं सगळेच छान आहे. म्हणले आमच्या धर्मासारखा धर्मच नाही, फक्त आमचाच धर्म मोठा आहे, असं सगळं आपली थोरी मिरवत आहे. आणि कुणाला कोण मानायला तयार नाही, काय नाही. पण भारताचं तसं नाही. ज्ञानेश्वरांचा इतिहास आहे आपला, ठीक नाही, संतांची आपली भूमी आहे. ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं, हे विश्वाची माझे घर, ऐशी जायची मती स्थिर. जग हेच काय माझं घर आहे असं म्हणणारा जगात दुसरा कोणी नव्हता. तो आपल्या देशात निर्माण झाला. ही आपली संस्कृती आहे. त्यांच्यासारखी खुळसट संस्कृती आपली नाही. पण हे मानायलाच तयार नाही. तरी मग तसले ना असले स्वामी विवेकानंदच पाहिजेत, ठीक नाही. मग आता तिथं सगळे आपापले थोरवे सांगतायत, पण स्वामीजी निमूटपणे सगळं काही ऐकत होते. आणि प्रत्येक जण स्वतःला मोठा आणि इतरांना छोटा हे ठरलेलं त्यांचं. त्यांना काय चांगलं बोलायची, सगळ्यांना एकसारखेपणा काय त्यांना दिसेना. बघा की आपल्या प्रार्थनेत सुद्धा शब्द आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बघा प्रार्थनेत सुद्धा आपले आहे, ठीक नाही. साने गुरुजींनी तर कितीतरी ठिकाणी काय काय छान लिहून ठेवले, देशाविषयी म्हणा, जगाविषयी म्हणा, की निव्वळ प्रेमच सगळीकडे दिसतं तिथे. आणि ह्यांच्याकडे मात्र वेगळी संस्कृती. आणि अचानकपणे अशा दंग्यात बघा, अचानकपणे काय केलं, स्वामी विवेकानंदाचं नाव पुकारलं गेलं. शांतपणे अगदी इकडं तिकडं बघत स्वामीजी व्यासपीठावरती गेले. 2 मिनिटं स्तब्ध उभे राहिले आणि काहीच बोलेना झाले. मागणं कुजबूज झाली सुरू आपलं असते तशीच, आहे का नाही. कशाचं या भारताचा आलंय खुळ, काय करणार आहे ते कशाचं बोलते, आलंय आता जाईल माग आणि बसल ते ग्रंथ एखादा उघडून, आहे का नाही. असं माग कुजबूज चाललेली होती. पण स्वामीजी काय करत होते, स्वामीजी स्तब्ध उभे राहिलेले नव्हते. तर त्यांनी काय केलं, त्या सभागृहामध्ये प्रत्येक माणसाला निहाळत होते, आढावा घेत होते, नेमकं कसं कसं चाललंय ते. आणि आढावा घेत असताना सगळा आढावा घेऊन झाला आणि स्वामी विवेकानंदांनी फक्त 5च शब्द बोलले, ज्यानं जगात चमत्कार झाला, आकाशवाणी झाल्यासारखं झालं. आणि 7,000 माणसं तिथं होती. 7,000 माणसं, 2 मिनिटं टाळ्याचा कडकडाट नुसता चालू होता. आणि मग माणसं म्हणायला लागली, टाळ्या वाजवाव्या तर कुणासारख्या, स्वामी विवेकानंदांच्या त्या सभेसारख्या टाळ्या वाजल्या पाहिजे. एवढे प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. विचार करा, जे आपला हिंद लेखत होती, आपल्याविषयी चांगलं बोलत नव्हती, पण मग ते काय असे 5 शब्द होते, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. त्या 5 शब्दानं सगळं जग जिंकलेलं होतं. एवढी मोठी ताकद होती त्याच्यामध्ये, आहे का नाही. एवढी प्रचंड ताकद त्या शब्दामध्ये होती. आणि आपला देशच तसा आहे बघा ना तुम्ही. आपण सारे बांधव म्हणतोय, कुठलं किती लांब असला माणूस तरी भाऊ आपण बांधव म्हणतो, की भाऊ माझा आहे, बहीण माझी आहे. समजा इतर देशात असली तरी सुद्धा आपण म्हणतोय. ही आपली संस्कृती आहे. आपण सगळ्यांना चांगलं म्हणतो, इतरांसारखं दुष्ण देत नाही. पण त्यांच्याकडे काय, तो कसा माझा भाव असेल, मी अमेरिकेतला, तो भारतातला, तो चीन मधला. पण आपल्यात तसं नाही. सगळे जगामध्ये जे बांधव आपले आहेत ते बंधू आणि भगिनीच आहेत आपले, आहे का नाही. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, सगळं जग 5 मिनिटामध्ये जिंकलं. पुढं ते भाषण चालूच होतं. कसलं बोलले असतील, काय सभागृहात वातावरण असेल त्यावेळेस, आहे की नाही. आणि मग भाषण संपल्यावर रुबाबात खाली जायला निघाले. आता बघण्याची दृष्टी गानेडी असेल का कोणाची, नाही. निघाले, खाली उतरायला लागले. एवढ्यात एक सुंदर तरुणी, अतिश्रीमंत घरातली,
सदन घरातली पुढे आली, महाराज स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचंय. झालं का नाही अवघड? का नाही अवघड झालं? म्हणजे मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामीजी म्हटले मी भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत, संन्यास स्वीकारलेला आहे आणि माझा धर्म मला असं करायला परवानगी देत नाही. तरी सुद्धा ते म्हटले तुम्हाला माझ्याशी का लग्न करायचंय? तर त्या महिलेनं काय सांगितलं की तुमच्याशी लग्न केलं तर मला काय होईल, तुमच्यासारखा ओजस्वी आणि तेजस्वी असा पुत्र प्राप्त होईल. बघा, तेजस्वी आणि ओजस्वी काय होईल? पुत्र प्राप्त होईल. आणि मला तसला तुमच्यासारखाच मला पुत्र पाहिजे. समजा जर दुसऱ्या देशातलं असतं एखादं प्रतिनिधी तर ते म्हणलं असतं बरं झालं आपलं येता येता मिळालं, हे का नाही? पण स्वामीजींनी पुढे उत्तर दिलेलं बघा, भारतीय संस्कृतीचं द्योतक आहे. काय त्याने उत्तर दिलं असेल? म्हटले मॅडम असं करण्यापेक्षा साधा आणि सोपा उपाय आहे. समजा आपण लग्न करायचं, मुलबाळ होईपर्यंत वाट बघायची, पुन्हा आणखी ते हे करत बसायचं, त्याच्यापेक्षा माते मलाच का आजपासून तू पुत्र मानत नाहीस? आलाच ते जगात कुणाचे असले उद्गार, मलाच आजपासून तू पुत्र का मानत नाहीस? आणि त्याच वेळी ती महिला सुद्धा त्यांची शिष्या झाली आणि ती सुद्धा त्यांच्या सोबत काम करून आली. विचार करा, म्हणजे आपले जे विचार आहेत ते किती सुंदर असू शकतात आणि खरं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं बाजू मांडण्याचं काम एका महान तपस्वीने केलं. एवढी विद्वान मंडळी असताना, जगामधली अगदी एवढी सगळ्या अर्थानं चांगली मंडळी असताना सुद्धा इथं सगळे हरले आणि फक्त भारतच जिंकला होता, है की नाही? म्हणजे एवढं महान कार्य जे आहे ते स्वामीजींनी केलं. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा काही घटना घडल्या. स्वामीजी अमेरिकेत असताना जहाजाने निघालेले होते, बघा, जहाजाने. आणि जहाजाने निघालेले असताना त्या कप्तानाकडे वर्तमानपत्र होतं आणि त्यांना ते वाचायचं होतं. त्यांनी सांगितलं की मला जरा ते वर्तमानपत्र देता का, वाचून देतो. ते म्हटले एका अटीवर देईल. आणि इंग्रज फार वस्ताद असतात, त्यांना अटी असतात सगळीकडे. एका अटीवर देईल. कोणत्या अटीवर? की वाचून झाल्यावर लगेचच परत करायचं. वाचून झाल्यावर लगेचच परत करायचं. दिलं त्यांना. त्यांनी ओळ आणि ओळ वाचली. पण अचानकपणे त्यांच्या शेजारी बसलेला आपला दुसरा गुरुबंधू त्यांचा, तो म्हटला मला पण वाचायचंय वर्तमानपत्र. बघा, दिलं त्यानं. आता सोसाट्याचा वारा, जहाज चाललंय, आलं मोठं वारं, गेला तो पेपरच हवेत उडून. चालं का घोटाळा? आधी कडक सांगितलंय काय, लगेच परत करायचं. पेपर तर गेला उडून वाऱ्यावर, गेला तिकडे खाली पाण्यात भिजून, पण बाद झाला, हे का नाही? आपण पकडू पण शकत नाही. काय करायचं? त्याने इतक्या शिव्याशाप दिल्या बरं का त्या कप्तानानं, इतका चिडला. म्हणला ही भारतातली माणसं कधी सुधारायची नाहीत, कारण दिलेलं परत काय सरळ करत नाहीत, आहे की नाही? मग त्यांनी काय सांगितलं स्वामीजींनी? म्हटले काही हरकत नाही, तुम्ही मला काय करा, एक कोरा कागद आणि एक पेन आणून फक्त द्या. बघा, कोरा कागद आणि पेन आणून द्या, मी तुम्हाला अक्षर पेपरमध्ये असणार लिहून तुम्हाला परत करतो. शक्य आहे का रे आपल्याला हे? आत्ता वाचले थोड्या वेळ लक्षात राहील ना, हे का नाही? आणि त्यांनी खरोखर ते अक्षर काय केलं, लिहून काढलं आणि त्याला परत केलं. त्यानं सुद्धा आश्चर्य केलं की हा खरंच स्वामीजी हे बुद्धीचे महासागर होते, प्रचंड बुद्धी होती त्यांची, आणि त्यामुळे तेच करू शकतात. आपण प्रयत्न केला तरी शक्य नाही. आणि तरी सुद्धा म्हणतात की बुद्धी जी आहे ती फार कमी वापरली जाते. स्वामीची सुद्धा 10-20% असेल. 100% जर आपण वापरली, सामर्थ्य प्रत्येकात आहे, आपल्यात नाही का? पण ते आपलं वापरतोय का? आपण वापरत नाही. वापरलं तर आपण सुद्धा ते करू शकतो. मग आता ते चालू वर्तमानपत्राचं. पुन्हा स्वामीजी निघालेले होते ट्रेनमध्ये सगळे इंग्रजच. हे 5-6 जण फक्त आपले संत मंडळी, आपली साधू, हे संन्यासी, ते 5-6 जणच होते त्यात. मग त्यांना आधीच त्या साधू संतांविषयी घृणा अमेरिकन मंडळीनं. मग म्हणले का आज चांगली संधी चालून आली आहे,
ह्याला काय कळतं इंग्रजी? दिव्या खचून शिवाय इंग्रजीत आपण करतो ना कधी कधी. समजा बाहेरच्या राज्यात गेलं की काय करते त्याला द्यायच्या शिव्या खचून, आहे का नाही? आणि चांगल्या चांगल्या द्यायच्या. तसं मग त्यांनी पण तेच केलं, त्याला शिव्या शाप द्यायला लागले. आणि हे शिव्या शाप देत असताना चालेल की हे शिव्या देत आहेत, ते ऐकतायत, सगळं सगळं खरं आहे. आणि पुढं ट्रेन मधून खाली उतरत असताना ते पण त्यांच्या सोबतच उतरले. तर खाली 2000चा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी. कारण महाराजांच्या जगभर लगेच प्रसिद्धी झाली, स्वागताला आलेले. आणि मग तिथं लगेच प्रश्नोत्तर तास सुरू झाला. इंग्रजीतून जेव्हा प्रश्न विचारले त्याला अतिशय सफाईदारपणे इंग्रजीतून उत्तर दिली. मग ही मंडळीचं काय झालं असेल मला सांगा. ते तिथंच ऐकत होती. ते म्हणले अरे महाराजांनी एवढं स्वामीजींना आपण बोललो, त्यांना सगळं कळलंय, ते योग्य नाही, आपलं चुकलं. त्यांनी क्षमा मागितली, ते सुद्धा त्यांचे शिष्य झाले. बघा, ते सुद्धा शिष्य झाले. ही ताकद आपल्यात असली पाहिजे. एखादा अंगावर आले चाल करून म्हणून त्याला लगेच कानपडातून मोकळं व्हायचं नाही, त्याला माणसात आणायचं काम आपण करायचं. म्हणजे त्यांनी तशा पद्धतीने सुद्धा म्हणजे केलं. आता एक माकडाची गोष्ट त्याच्या बाबतीत एक सांगितली जाते बघा. एके ठिकाणी स्वामीजी प्रसाद घेऊन निघाले होते. आता माकडे कशी असतात तुम्हालाही माहिती आहे, उड्या मारत, आहे का नाही? ते प्रसादच ओढायचे. महाराज पळायचं लागले स्वामीजी पुढं. स्वामीजी पुढं पळाल्यावर माकडं कुठं पळतील? त्यांच्या मागणं. स्वामीजी पळतायत, माकडे पण पळतायत. मग एका तिथल्या व्यक्तीनं बघितलं हे दृश्य आणि ते म्हटले स्वामीजी कृपा करून पळू नका, तुम्ही तिथंच उभं राहा, माकडं पळून जातील. स्वामीजी तिथं स्तब्ध उभे राहिले की माकडं पळाली. आपण पण बाई कुत्रं जर मागं लागलं ना, पळायला लागलं की ते पण चांगलं पळतं, आहे की नाही, स्पीडनं. आणि आपण थांबून मागं वळून बघितलं की ते पळून जातं. म्हणजे संकट पण तशीच असतात. जेव्हा येतात ना तेव्हा ती त्याच पद्धतीने येतात. त्याला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये काय असली पाहिजे? हिंमत असली पाहिजे. सकाळी सांगितलं उठा, जागे व्हा. तुम्ही म्हणाला आम्ही काय जागा नाही का, आता झोपलोय का? हे का नाही, आतून जागा होणं वेगळं असतं. मग उठा, जागे व्हा आणि काय करा, तुम्ही काय जे ध्येय ठरवलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत थांबवू नका. मग तुम्ही ठरवलेलं असेल ते थांबाल का? आता थांबायचं नाही, तर तिथंपर्यंत तुम्ही थांबू नका. त्यांचे खूप छान विचार होते तरुणांच्या विषयी. तर त्यांचा अतिशय त्यांना आपुलकी वाटायची. त्यांना वाटायचं की तरुण आपल्या देशाचा आहे, तोच आपला देश पुढे नेऊ शकेल. पण त्यांची एक इच्छा होती की या देशातला तरुण कसा असावा, त्याची पोलाद मनगट असली पाहिजे, मज्जातंतू सुद्धा लोखंडाचे असले पाहिजे, तो कुठेही ढिला राहिला नाही पाहिजे, आणि एकूण तो देशावर आणि जगावर प्रेम करणार असला पाहिजे. अशा पद्धतीचा युवक त्यांना अभिप्रेत होता. आणि तुम्ही बघितलं तर ते म्हणायचे की आत्मविश्वासानं सामोरं जा कुठल्याही गोष्टीला, मध्ये डळमळायचं नाही. आणि स्वतःचा पहिला स्वतःवर विश्वास असला पाहिजे, हे का नाही. दुसऱ्याचा आपल्या वाचून काय करायचं, आपलाच आपल्यावर नाही. तर विश्वास हा आपल्यावर असला पाहिजे. आणि किमान दिवसातून एक वेळ तरी स्वतःशी बोला. कारण एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याचा आनंद मिळेल आणि आपण पण चांगलं होऊ. आपलंच आपल्याशी बोलायचं की आपलं चुकलंय का काय. त्याचं एक नेहमी वाक्य असायचं बघा की बल हे सामर्थ्य. शरीरामध्ये जर चांगली ताकद असेल तर ते सामर्थ्य आहे, आणि दुर्बलता हा मृत्यू. बल हे सामर्थ्य आणि दुर्बलता हा मृत्यू, असं ते म्हणायचे. तर तुमच्यामधून सांगण्याचा उद्देश असा आहे की स्वामी विवेकानंदचे जे विचार आहेत ते निश्चितपणे तुमच्या दृष्टीनं प्रेरणादायी आहेत असं तुम्हाला वाटते का? आहेत. तर प्रेरणादायी नक्कीच आहेत. खूप काही आपल्याला घेता येईल, त्यातून खूप काही शिकता येईल. आणि खरं तर हाच उद्देश या पाठीमागचा होता. आता कितपत सफल झालेला आहे